नमस्कार मंडळी, राम राम। तर आम्ही आलो आहोत आता तुळजापूरला। तर आम्ही एक दिवस इथे तुळजापूरला स्टे करणार आहोत आम्ही। तर आम्ही ते भक्त निवासामध्ये रूम घेतलेलो आहोत आम्ही। VIP रूम आहे। तर नॉन AC रूम वगैरे पूर्ण अवेलेबल आहे। तर आम्ही AC रूमच केलो आम्ही। आणि आपल्याला जर तुळजापूरला यायचं असलं तर एक दिवस थांबायचं असलं तर हा भक्त निवास सगळ्यात बेस्ट आहे आपल्याला स्टे करण्यासाठी। आणि ऑनलाईन पण आपण रूम बुकिंग करू शकतो। तर आम्ही चाललो आता जेवण करण्यासाठी। तर रात्रीचे 8 किंवा 8:30 वाजत आहे। तर आता आम्ही चाललो जेवणासाठी। तर तुम्ही पाहू शकता हा भक्त निवास आहे आणि समोरच खूप मोठा गार्डन आहे। तर आता चिकलू पिल्लू आदी सगळे मुलं गार्डनमध्ये खेळण्यासाठी चालले आहेत। खूप छान गार्डन आहे। मला तर खूप आवडली भक्त निवास। एकदम पॉश आहे पूर्ण भक्त निवास। रूम वगैरे तर खूप छान आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच। आई तुळजाभवानीची मंदिर कशी आहे, आम्ही कसे दर्शन घेतलं काय नाही, तुम्हाला पूर्ण या व्लॉगमध्ये दिसेलच। तर स्किप न करता पूर्ण व्लॉग पहा फ्रेंड्स। आवडला व्लॉग तर लाईक करा, शेअर करा। नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। निवासासमोरच जेवण्यासाठी हॉटेल आहे। तर जेवण वगैरे पण खूप छान होतं। आम्ही जेवण वगैरे करून सगळ्यांनी मस्त आईस्क्रीम खाल्लो आम्ही आणि आलो रूमवरती। तर चिकलू खात आहे आता आईस्क्रीम। तर हा आमची रूम आहे। तर हा हॉल आहे मस्त, आमची रूम खूप छान आहे। नंतर आम्ही रूमवरतीच थांबलो। दोन्हीही भाऊ मिस्टर आलेले आहे आई तुळजाभवानीच्या मंदिराला। तर रात्री 9 साडेनऊ वाजत आहे। तर तुम्ही पाहू शकता हा समोर दिसत आहे, हाच आहे आई तुळजाभवानीची सुंदर हा मंदिर। ताई भाऊ अभिषेक करणार आहे। तर पुजारींना भेटायला आलते, म्हणजे अभिषेक कधी करायचा आहे पूजाची माहिती वगैरे पूर्ण विचारायला आलते मंदिराला। तर पाहू शकता तुम्ही रात्री 9:30ला मंदिराच्या बाहेर किती गर्दी आहे दर्शनाला आलेले भाविकांची। तर आलेले पूर्ण भाविक रात्रभर मंदिराच्या परिसरातच झोपतात। आई तुळजाभवानीच्या मंदिरवरती तुम्ही पाहू शकता मेन गेटवरती मंदिराला पाहतच राहावे असे देवीचे 9 रूप आहे। तर खूप छान असं लाइटिंग वगैरे लावून पूर्ण देवीचे रूप आहेत। तर खूप सुंदर हा मंदिर आहे। आलो आम्ही आई तुळजाभवानीच्या दर्शनाला मंदिराला। तर आमचं दर्शन वगैरे झालं आहे। आम्ही आता बसलेलो आहोत निवांत मंदिरामध्ये। तर आई मस्त या मावशीसोबत बसलेली आहे, त्यांना मंदिराविषयी बोलत होती। तर आम्ही आलो रात्रीच्या 2ला आम्ही आलो दर्शनाला। म्हणजे मंदिराचं टायमिंग आहे रात्री 2 पासूनच सुरुवात असते दर्शनाला। तर सकाळी आपला नंबर लागतच नाही दर्शनाला, 4-5 तास आपल्याला लाईनमध्ये थांबावं लागते। आमच्याकडे लहान मुलं असल्यामुळे आम्ही मग रात्री 2लाच आम्ही आलो दर्शनाला। तर आमचं दर्शन वगैरे झालं आहे। आता वाजत आहे 3। तर तुम्ही पाहू शकता आता मंदिरामध्ये पण किती गर्दी आहे। तर सकाळी किती गर्दी असेल, आणि आज मंगळवार पण आहे तर आज खूपच गर्दी असते मंदिराला। तर आमचं दर्शन खूप छान झालं।
आणि देवीचं मंदिर खूप सुंदर आहे. आई तुळजाभवानीची मूर्तीला पाहून असं मन एकदम खूप प्रसन्न झालं होतं आणि मग आईच्या मूर्तीला पाहतच राहावे असं हा आईची मूर्ती आहे. तर आई तुळजाभवानीच्या मेन मंदिरामध्ये कॅमेरा वगैरे काही अलाव नाही म्हणून मी काही रेकॉर्ड केलं नाही. तर हा पूर्ण मंदिराचं बाहेरचं परिसर आहे. तर तुम्ही पाहू शकता. तरी ते दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी बसण्यासाठी खूप म्हणजे छान अशी सुविधा केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला आता मी चाललो मंदिराच्या पाठीमागे अजून देवी देवतांचं मंदिर आहे. आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या पाठीमागे अजून खूप सारे देवी देवतांचं मंदिर आहे. आता मी चाललो त्यांच्या दर्शनाला. आणि या साईडला आपल्याला हा राईट साईडला मंदिर आहे ना, हाच आहे आई तुळजाभवानीचं मंदिर, हा दिसत आहे ना. तर आता चाललो आम्ही पूर्ण मंदिराचे दर्शन करण्यासाठी. तर तुम्हाला समोर दिसत आहे ना, हा पूर्ण देवी देवतांचं मंदिर आहे. हा मंदिर आहे आदिशक्ती स्वरूप मातेचं मंदिर आहे. आम्ही ते पण दर्शन वगैरे घेतलं. आणि याच मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे, तिथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि याच्याच पुढे श्री मल्हारी देवांचं पण मंदिर आहे, तिथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. पूर्ण देवी देवताचे दर्शन वगैरे झालं आहे आमचं. तर आम्ही पूर्ण मंदिराचं परिसर पाहत आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे आराध्य दैवत आणि 3.5 शक्तिपीठामधील पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे. आमची कुलदेवी आई तुळजाभवानी आहे. आई तुळजाभवानीची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. आईच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आहे. तर सुंदर हा आईची मूर्ती आहे. तर कपाळावर हळदीचा मळवंट, त्यावर कुंकुम, नाकात नथ, गळ्यात सौभाग्य अलंकार आणि अंगावर भरजरी वस्त्र असं भवानी मातेचं तेजस्विनी रूप आहे. तर मूर्तीला आपल्याला आईच्या असं पाहतच राहावे असं वाटते. आईचे दर्शन करून मला तर खूप म्हणजे खुशी झाली होती. म्हणजे खूप दिवसापासून मला आमच्या कुलदेवीचे दर्शनाला यायचं होतं, पण ते काही ना काही कारणामुळे शक्य झालंच नाही. तर आज दर्शन करून मला तर मनाला खूप शांती वाटली. तर खूप छान वाटलं मला आज आमच्या कुलदेवीचे दर्शन झालेले आहे. आईच्या दर्शनाला येण्यासाठी सकाळची टायमिंग सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे सकाळच्या 3-4च्या टाईमला एवढी पब्लिक नसते मंदिरात आणि आपलं दर्शन वगैरे पण आपण आरामाने निवांत करू शकतो. तर
आमचं झालेलं आहे दर्शन आईचं. आता आम्ही चाललो भक्त निवासाकडे. तर आता वाजत आहे सकाळचे 4. तर तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये किती गर्दी आहे आता दर्शनाला आलेले भाविकांचं. तर दिवसभर तर खूप गर्दी असते मंदिरामध्ये. आपल्याला इथे थांबण्यासाठी पण जागा नाही मिळत, म्हणून आम्ही सकाळी लवकरच आलो दर्शनाला. आई तुळजाभवानीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वार आहेत. एका प्रवेशद्वाराचं राजेश शहाजी महाद्वार, तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आलेले आहेत. मंदिरामध्ये प्रवेश केल्याने समोरच गोमुखी तीर्थ म्हणून आहे आणि त्याच्याच समोर कल्लोळ तीर्थ म्हणून पण आहे. पण तिथे पण दर्शन वगैरे करतात, अंघोळ वगैरे करतात. पण आम्ही तिथेच गेलोच नाही, म्हणजे आम्ही लवकरच आलो होतो. तर आम्ही डायरेक्ट मंदिराच्या दर्शनालाच गेलो आम्ही. तर आम्ही आलो आता बाहेर. मंदिराच्या जवळच आम्ही स्टे केलेलं भक्तनिवास आहे. तर आम्ही चाललो आता. तर हा पार्किंग एरिया आहे, मंदिराजवळच आहे. तर गाडी तुम्ही पाहू शकता पार्किंग एरियामध्ये आता ठेवण्यासाठी पण जागा नाही आणि अजून गाडी म्हणजे यायलीत आता दर्शनाला. मोठे भाऊ ताई आले नाही दर्शनाला आमच्यासोबत. त्यांना अभिषेक करायचं होतं. तर अभिषेकची टायमिंग 6ला होती, म्हणून ते थांबले होते रूमवरती. तर आलो आम्ही भक्त निवासाला. तर आता ताई भाऊ जातात ते रेडी होऊन. तर या व्लॉगला मी इथेच एंड करत आहे. कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग? आणि आम्ही दुपारी पण गेलो होतो दर्शनाला. तर हा पार्ट 1 आहे. पार्ट 2मध्ये तुम्हाला आम्ही दुपारी गेलेलं पूर्ण तुळजाईचं पूर्ण मंदिर दिसते.